नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रश्न 5वा बघणार आहोत. आपण काल जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण प्रश्न पहिला बघितला होता जो 20 गुणांसाठी होता. 2023 मधील प्रश्नपत्रिकेचं सेम प्रश्नपत्रिका आहे 2023चे. आपण त्यातील प्रश्न 5वा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आणि प्रश्न 5वा हे दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांमध्ये आपल्याला फुल मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त असते. तर आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न 5वा आहे, खालील तक्ता, आकृती, उतारा यांचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. हा प्रश्न एकूण 8 गुणांसाठी असतो. खालील तक्त्याचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहा. वस्तूचे नग, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता. आपल्याला वस्तूचे नग एकूण 5 नग दिलेले आहेत. एकूण उपयोगिता दिलेली आहे. सीमांत उपयोगिता आपल्याला या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला अंक दिलेला नाही, ते अंक आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे हा प्रश्नच आहे की वरील तक्ता पूर्ण करा. 2 गुणांसाठी आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी एकूण उपयोगिता आपल्याला 6 दिले, तर सीमांत उपयोगिता सुद्धा 6 असणार आहे. कारण दोन्ही पहिल्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही समान असते. त्यामुळे हे सीमांत उपयोगिता सुद्धा 6 येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एकूण उपयोगिता आता 6 अधिक 5, इथे सीमांत उपयोगिता 5 दिलेली आहे. म्हणजे या दोन्हींची बेरीज केली की आपल्याला हा अंक मिळतो. 11 ही एकूण उपयोगिता आहे. कारण एकूण उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगितांची बेरीज आहे. त्यामुळे 5 अधिक 6 यांची बेरीज केली की 11 हा अंक आपल्याला मिळतो. त्यानंतर इथे 5, 11 अधिक 4 बरोबर 15 आणि 15 अधिक इथे 0 येणार आहे. कारण या ठिकाणी 15 दिसत आहे. म्हणजे 15 अधिक 0 अधिक 15 हेच उत्तर येणार आहे. म्हणजे चौथ्या नगाच्या वेळेला सीमांत उपयोगिता ही 0 आहे आणि 5व्या नगाच्या वेळेला सीमांत उपयोगिता ऋण आहे. म्हणजे 15मधून 1 वजा केल्या या ठिकाणी आपल्याला 14 ही अंक मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण केल्यानंतर इथे 2 गुण आपसूक मिळतात. त्यानंतर आता पुढील प्रश्न आहे की जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता. आता 15 ही एकूण महत्तम उपयोगिता आपल्याला या तक्त्यामध्ये दिसत आहे. तेव्हा सीमांत उपयोगिता इथे 0 असल्याचे दिसते. म्हणजे एकूण उपयोगिता ही या तक्त्यामध्ये महत्तम 15 असताना सीमांत उपयोगिता ही 0 असते. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता इथे -1 दिसते आहे. म्हणजे ऋण होते. कारण एकूण उपयोगिता 15चे 14 झाल्यानंतर इथे ऋण उपयोगिता आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवल्यानंतर हा 4 गुणांचा प्रश्न इथे पूर्ण होतो. त्यानंतर आता खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहायचं आहे. प्रश्न दुसरा जो आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमधील आपल्याला या ठिकाणी पूर्ण शोधायचं आहे. आता हा ड जो असतो तो हा नेहमी एकक लवचिक असतो. कारण समान हा रेषीय बिंदूवरचं समान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एकक लवचिक आपल्याला पाहायला मिळतं. ई हा बिंदू जो असतो तो संपूर्ण अलवचिक असतो. या ठिकाणी संपूर्ण अलवचिक म्हणजे पहिल्यांदा आपल्याला या प्रत्येक बिंदू काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. ब हा जास्त लवचिक आहे, क हा कमी लवचिक आहे आणि हा संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे. संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे. तर अशा प्रकारे आपण इथे हे लिहून घेतल्यानंतर आता ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायचे आहे. क बिंदूवरील मागणीची लवचिकता अधिक आहे तर इथे कमी आहे. म्हणजे हे विधान असत्य आहे. कारण क या बिंदूवरची मागणीची लवचिकता ही कमी लवचिक आहे. त्यानंतर ब या बिंदूवर एकक लवचिक आहे तर ब या बिंदूवर जास्त लवचिक आहे. ड या बिंदूवर एकक लवचिक आहे. त्यामुळे हे विधान सुद्धा असत्य आहे. आकृती समजून घेतल्यानंतर प्रश्नांची उत्तरं सोडवणं हे सहज सोपं होतं. त्यानंतर ड बिंदूवरती मागणीची लवचिकता संपूर्ण अलवचिक आहे तर इथे एकक लवचिक आहे. त्यामुळे हे विधान देखील असत्य आहे. कारण या ठिकाणी आपल्याला दिसते संपूर्ण अलवचिक मागणी जी आहे ती ई बिंदूमध्ये आहे. या बिंदूवर संपूर्ण लवचिक मागणी आहे तर हे विधान सत्य आहे. कारण या बिंदूवरती आपल्याला संपूर्ण लवचिक मागणी दिसते. तर अशा प्रकारे हा प्रश्न सुद्धा 4 गुणांचा आहे. कोणतेही 2 प्रश्न आपल्याला प्रश्न 5व्यामध्ये सोडवायचे असतात. त्यानंतर खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आपण अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथे अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता.
परीक्षेच्या दृष्टीनं प्रश्नपत्रिका ह्या खूप महत्त्वाच्या असतात. जितका जास्त प्रश्नपत्रिकांचा आपण सराव करू, जितक्या जास्त प्रश्नांचा आपण सराव करू, तितका जास्त आपला अभ्यास होत असतो. तर या ठिकाणी हा उतारा दिलेला आहे. या उतार्यावरचे प्रश्न सोडवत असताना एक काम प्रथम तुम्ही उतारा वाचून घेऊ शकता किंवा प्रश्न वाचणं आणि नंतर त्या प्रश्न सोडवणं. निर्देशांकाचा अर्थ सांगा. आता निर्देशांकाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पहिलीच व्याख्या दिलेली आहे निर्देशांकाची, की भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात इतर वैशिष्ट्ये आणि सापेक्ष बदलाचं प्रमाण दाखवण्यासाठी वापरलं जाणारं तंत्र म्हणजे निर्देशांक आहे. म्हणजे पहिला प्रश्न, तर निर्देशांकाचा वापर कोणास होतो? तर निर्देशांक हा अर्थतज्ञ, शेतकरी, व्यापारी, शासक, शिक्षणतज्ञ, मजूर संघटनांचे पुढारी या क्षेत्रातल्या लोकांना योजना आखण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी एक उपयोगी साधन आहे. म्हणजे हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर वरील उतार्याविषयी स्वमत लिहा. उतारा पूर्ण वाचून त्याच्यावरती आधारित आपलं स्वमत तयार करायचं आहे. 2 गुणांसाठीचं आपलं स्वमत लिहायचं आहे. तर अशा प्रकारे प्रश्न 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा हा 8 गुणांसाठी असतो आणि या प्रश्नाची उत्तरं ही तिथेच असतात. आणि त्या जसं आपण हा प्रश्न तक्ता सोडवला की तुम्हाला एकदा हे लक्षात राहिलं की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही पहिल्या नगाच्या वेळी समान असते, तर बाकीचा पूर्ण तक्ता आपल्याला सोडवता येतो. आणि इथे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकूण उपयोगिता ही सीमांत उपयोगितांची बेरीज असते आणि 6 + 5 11 होणार आहेत, 11 + 4 15 होणार आहेत, 15 + 0 15 आहे, 15 - 1 14 आहे. म्हणजे अशा रीतीने हा तक्ता सोडवून 2 गुण मिळवता येतात आणि तक्त्यावरचे प्रश्न सोडवून आपल्याला 4 गुण या ठिकाणी मिळतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.